राष्ट्रवादीचं होम पिच म्हणजे पुणे जिल्हा आणि याच जिल्ह्यात आता तब्बल 60 ठिकाणांवर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा थेट सामना रंगणार आहे। काका विरुद्ध पुतण्या या राजकीय संघर्षात जिल्ह्यातील 7 मतदारसंघात घड्याळ विरुद्ध तुतारी आमने सामने येणार आहेत। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात विखुरलेल्या अनेक मातब्बर राजकीय मंडळींची प्रतिष्ठाही याच निमित्ताने पणाला लागली आहे। शरद पवार, हर्षवर्धन पाटील, चेतन तुपे, दिलीप वळसे पाटील ही त्यापैकीच काही बडी नावं। त्यामुळे बारामती ते जुन्नर आणि आंबेगाव ते वडगाव शिरी अशा पुण्यातल्या व्होल्टेज मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीतील ही लढत नेमकी कशी असणार आहे? तुतारी विरुद्ध घड्याळ यांच्यातील या थेट लढतीत नेमकं कोण भाव खाऊन जाणार? होम पिचवर पुतण्या काकाला धक्का देणार की काका पुतण्याचा वचपा काढणार? या 7 मतदारसंघात नेमकं विजयाचा गुलाल कुणाच्या कपाळाला लागणार? त्याचीच ही इनसाइड स्टोरी। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। पुण्यातल्या 21 पैकी तब्बल 7 मतदारसंघात अजित पवार यांनी शरद पवार यांची ब्रिगेड आमदारकीसाठी एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरवली आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील अनेक आमदार, नगरसेवक यांनी अजितदादांच्या राजकारणाला बळ दिले, शरद पवारांना अंगावर घेतले। मग शरद पवारांनीही नवा पक्ष, नव्या नावासह नवीन माणसं जोडत लोकसभा गाजवली। अजितदादांना आणि त्यांना साथ दिलेल्या राजकीय नेत्यांना तोंडावर पाडलं। शरद पवारांनी शांत राहून मधल्या काळात विरोधकांचा जो काही कार्यक्रम लावला होता ते पाहता पुण्यातील दादांसोबत गेलेल्या अनेक आमदारांचे धाबे दणाणले होते। शरद पवारांनीही सुट्टी नॉट कार्यक्रम करत एकेकाळी आपणच लहानाच्या मोठे केलेल्या घड्याळाचे काटे बंद करण्यासाठी तब्बल 7 मतदारसंघात तुतारीचा आवाज काढायचाच असं जणू स्वतःशी निश्चय केलाय। त्यातला पहिला आणि सर्वात जास्त हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे तो बारामतीचा। बारामतीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेला पवार विरुद्ध पवार अशा टोकाचा राजकीय विस्तव आपल्याला पाहायला मिळेल। ज्या पुतण्यानं काकाच्या विरोधात बंड केलं त्याच पुतण्याला अद्दल घडवण्यासाठी शरद पवारांनी अजितदादांचाच पुतण्या तुतारीच्या चिन्हावर मैदानात उतरवलाय। युगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा इथला जबरी सामना। शरद पवारांनी अजितदादांच्या भाषणाची नक्कल करत आता सुट्टी नाही असा मेसेजच दादांना एक प्रकारे देऊन टाकलाय। तर दुसऱ्या बाजूला मुलगा, पत्नीच्या निवडणुकीतील पराभवानंतर आता अजितदादांची राजकीय कारकीर्द बारामतीच्या निमित्ताने पणाला लागलीये। त्यामुळे बारामती कुणाची, काकाची की पुतण्याची याचा राजकीय फैसलाच 23 तारखेला होणार आहे। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा दुसरा सामना रंगणार आहे तो जळगावच्या इंदापूरच्या मातीत। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दादा एकनिष्ठ इंदापूरचे आमदार दत्तामामा भरणे हे महायुती सोबत आले। त्यामुळे भरणे यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि राजकारणात तितकेच मुरलेले हर्षवर्धन पाटील पण नाईलाजाने भाजपात आल्यानं त्यांची राजकीय कोंडी झाली। मात्र शरद पवारांनी इंदापूरचे पत्ते फिरवत हर्षवर्धन पाटील यांची पक्षात एंट्री करत त्यांना तिकीटही दिलं। त्यामुळे कट्टर राष्ट्रवादी विरोधक असणारे हर्षवर्धन पाटील हे एका राष्ट्रवादीतून दुसऱ्या राष्ट्रवादीचा पत्ता कट करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत। साखर कारखानदारी, संस्थात्मक जाळं, शरद पवारांची ताकद आणि लोकसभेला तुतारीचं असलेलं लीड पाहता इंदापूर यंदा भरणे आणि अजितदादा या जोडगोळीला अवघड आहे एवढं नक्की। राष्ट्रवादीच्या सत्ता संघर्षात पक्षातील आणखीन एका बड्या नेत्याचं करिअर येणाऱ्या विधानसभेला तळ्यात मळ्यात आहे ते म्हणजे दिलीप वळसे पाटील। आंबेगाव मतदारसंघाचे तब्बल 35 वर्ष प्रतिनिधित्व करणारे शरद पवारांचे निकटवर्तीय असं म्हणून त्यांची असणारी ओळख। अजितदादांसोबत ते गेले आणि यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या। सलग 60 टर्म आमदारकी सोबतच सत्तेतील अनेक महत्त्वाच्या पदांवर कामाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे। खरं म्हणजे प्रकृती ठीक नसल्यानं त्यांनी आधीच विधानसभेच्या रिंगणातून वॉकआउट केलं होतं। मात्र अखेर नाईलाजाने आपण निवडणूक रिंगणात उतरतोय असं वळसे पाटलांनी जाहीर करताच शरद पवारांनीही देवदत्त निकम यांच्यासारखा हुकमी एक्का आंबेगावच्या मैदानात उतरवलाय। शरद पवारांचा करिश्मा विरुद्ध वळसे पाटलांची प्रतिष्ठा असा हा सामना आता असणार आहे। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा सामन्याचा पुढचा अंक रंगणार आहे तो जुन्नरच्या बालेकिल्ल्यात। अनेक दिवस तळ्यात मळ्यात केल्यानंतर घड्याळही आपलं आणि तुतारीही आपली अशी संदिग्ध भूमिका घेतल्यानंतर अखेर घड्याळाच्या चिन्हावर अतुल बेनके निवडणूक रिंगणात उतरलेत। यानंतर शरद पवारांनीही विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर यांना उमेदवारी देऊन जुन्नरची जागा प्रतिष्ठेची केली आहे।
लोकसभेच्या निकालात जुन्नरची ही जागा मायनस मध्ये गेल्यानं बेनके यांच्यासाठी ही निवडणूक तशी कसोटीचा काळ असणार आहे। पण काहीही झालं तरी निकाल फिरवायचाच अशा ॲटिट्यूडनं शेरकर निवडणूक रिंगणात उतरल्यानं इथं तुतारी वाजण्याचे चान्सेस जास्त आहेत। पुण्यातल्या हडपसरमध्येही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा संघर्षाची पत्त्याला पात लागणार आहे। अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे विरुद्ध शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यात अतिशय घासून पण ठासून लढत विधानसभेला बघायला मिळेल। नगरसेवक, महापालिका पक्षविरोधी नेता, शहराध्यक्ष अशा राजकारणाचा चढता क्रम ठेवत 2019 ला योगेश टिळेकर या भाजपच्या मातब्बार खेळाडूला चितपट करून आमदार झालेले चेतन तुपे हे शहरातील तसे बडे प्रस्त। मात्र सहकारी पक्षांनी दावा करूनही शरद पवारांनी हडपसरची जागा आपल्या बाजूने वळती करून घेतली आहे। माजी शहराध्यक्षाला विरोध म्हणून आजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना निवडणूक रिंगणात उतरवले। त्यामुळे हडपसरचा निकाल कसा लागेल याचा अंदाज बांधणं सध्या तरी अधांतरितच आहे। वडगाव शेरीतही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत घडवून आणण्यात शरद पवारांना यश आलंय। पोर्श कार अपघातात प्रकरणात नाव आल्यानंतर अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे आणि त्यांचा वडगाव शेरी विधानसभा हा मतदारसंघ चर्चेत आला। या केसमध्ये नाव आल्यानंतर त्यांच्या उमेदवाराला कात्री लागणार असा एकूणच अंदाज होता। मात्र दादांच्या आतल्या गोटातील जी काही ठराविक आमदारांची नावे सांगता येतात त्यात टिंगरे असल्यानं शरद पवारांनाही इथे मोठा डाव टाकत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा पक्षप्रवेश घडवून आणत त्यांच्या हातात तुतारी देऊ केली आहे। भाजपच्या जगदीश मुळीक यांनी टिंगरे यांच्या नावाला विरोध दाखवत मैत्रीपूर्ण लढतीचा इशारा दिलाय। महायुतीतील या भांडणाचा फायदा घेत 23 तारखेला बापूसाहेब पठारे आणि त्यांच्या तुतारीच्या पथ्यावर पडू शकतो एवढं मात्र नक्की आहे। पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी शेवटची मात्र तितकीच अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे। ती आहे शिरूर विधानसभा मतदारसंघात। राष्ट्रवादीच्या फुटीत पुण्यातील जे काही हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आमदार शरद पवारांसोबत राहिले त्यात अशोक पवार यांच्या नावाचा समावेश करावा लागेल। लोकसभेलाही त्यांनी अजितदादांची भीड न बाळगता अमोल कोल्हे यांना आपल्या मतदारसंघातून विक्रमी लीड मिळवून दिलं। त्यामुळे शिरूरच्या लोकसभेचा वचपा विधानसभेला काढण्यासाठी अजितदादांनी इथून शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख माऊली कटके यांच्या हातात घड्याळ देऊन त्यांना निवडणूक रिंगणात उतरवले। मात्र अशोक पवार यांचा तगडा जनसंपर्क, शरद पवारांची भावनिक साथ, खासदार अमोल कोल्हे यंत्रणा आणि विरोधात असणारा आयात उमेदवार हे सगळं पाहता अजित पवारांना शिरूर वाटतं तितकं सोपं नक्कीच नाहीये। तर अशा होत्या पुणे जिल्ह्यातील 21 पैकी 7 विधानसभा जिथं घड्याळ की तुतारी याचा स्पष्ट निकाल लागणार आहे। तुमचं या 7 विधानसभा मतदारसंघाच्या निकालाबाबत मत काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।